मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। मंडळी नमस्कार, मी दिनराज वाघमारे आणि माझ्यासोबत आहेत आमचे ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक असलेले मनोहर पवार कोकळे, त्याचबरोबर प्रकाश करगणीकर। आणि आपल्याला सर्वांना माहित आहे की जत नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि सर्व उमेदवार आता निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत। आपल्यासोबत एक जतचे एक असे व्यक्तिमत्व की ज्यांना जतचा जाणता राजा म्हटलं जातं, जे 52 कशी सोनं म्हणून ज्यांची ओळख आहे, जत शहराचे कुटुंब प्रमुख असलेले सुरेशराव शिंदे सरकार। आपल्याला माहित आहे की सुरेशराव शिंदे सरकार हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि राष्ट्रवादी अजितदादा गटांच्याकडून ते निवडणूक लढवत आहेत। आता आम्ही या ठिकाणी आहोत तर ती आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक। समोरच छत्रपतींचा भव्य अश्वारूढ पुतळा उभा आहे आणि या चौकाची खासियत अशी आहे की धनाजीचा वडापाव हा अतिशय प्रसिद्ध आहे आणि या वडापावचा आस्वाद घेण्यासाठी सर्व मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत। आणि सरकारचं आपल्याला सर्वांना माहित आहे की हा माणूस जेवढा मोठा आहे तेवढाच अतिशय छोट्यातल्या छोट्या माणसाशी सरकारचा संपर्क आहे आणि अगदी ग्राउंड लेवलला बसून त्यांनी आपला प्रचार सुरू केलेला आहे। गेले 22 वर्ष झालं धनाजीचा वडापाव या चौकामध्ये आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की सरकारांची जी राजकारणाची सुरुवात जत शहराची झालेली आहे तर हे छत्रपती शिवाजी महाराज पेठेतून झालेले आहे। सरकारांचं हे होम ग्राउंड आहे आणि अनेक लोकांशी इथल्या सरकारांचे संबंध आहेत की ही एक अशी व्यक्ती आहे की जे कुठेही जातीच्या धर्माच्या नावावरती कधी राजकारण केलेलं नाही आणि जाती धर्माच्या नावावरती कुणाची कधी भांडणं लावलेली नाहीत आणि कोणालाही भेदभाव केलेला नाही। त्यांना वडापाव करणारा, भजी विकणारा, पेपर विकणारा, गटई कामगार करणारा किंवा छोट्यातला छोटा माणूस पण तेवढाच त्यांना आपुलकीचा आहे, तसा मोठ्यातला मोठा माणूस आपुलकीचा आहे। असं सरकारांचं राजकारण आहे। तर सरकार हे संपूर्ण शिवाजी पेठ ही आपली होम ग्राउंडची शिवाजी पेठ आहे। तर या सर्व भागातलं आपलं राजकारण सुरुवात झालेलं आहे। तर मनोहर पवार मनोहर पवार काही लोकांशी आता इथं बातचीत करणार आहेत। बंटी दुधाळ, अमित उर्फ बंटी दुधाळ, जे आमचे ज्येष्ठ पत्रकार बाबूराव दुधाळ यांचे सुपुत्र आहेत। आम्ही दोघेही एकाच कॉलनीमध्ये राहतो, पत्रकार कॉलनीत, आणि बाबूराव दादांचा शिवसेनेचा जो वारसा आहे तर ते चालवत आहेत। उबाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे ते जत तालुक्याचे प्रमुख आहेत। तर मनोहर, आपण त्यांच्याशी संवाद साधावा। आजच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं या ठिकाणी आघाडीला पाठिंबा दिलेला आहे। दुपारी त्याची पत्रकार परिषद झाली। त्या पत्रकार परिषदेसाठी जत तालुक्याचे माजी आमदार माननीय विलासराव जगताप साहेब, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय सुरेशराव शिंदे सरकार यांच्या उपस्थितीमध्ये अमित दुधाळ जे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत त्यांची या ठिकाणी पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी जाहीर पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे। नेमकं कशा पद्धतीनं तुम्ही रणनीती तयार केलेला आहे आणि पाठिंबा तुम्ही आजच दिलेला आहे, काय सांगता येईल तुम्हाला? मी आपल्याला थोडक्यात सांगू इच्छितो की यापूर्वीच देखील पवार साहेबांच्या माध्यमातून मी TV9 मराठीवर मुलाखत आमची झाली होती। त्या दृष्टीनं विकासाचा एक आराखडा जतसाठी आम्ही आमच्या दृष्टीनं मांडला होता। शिवसेने पक्षाची भूमिका आम्हाला विकासाच्या दृष्टीनं हे राजकारण किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, नगरपालिकेमध्ये आम्हाला एक करायचं होतं। यामध्ये करत असताना आमचा प्रामुख्याने जो पक्ष होता, जो शरदचंद्र पवार साहेब महाआघाडी सोबत, या पक्षाचे जत मधले सर्वसाधारण नेतृत्व म्हणून आम्ही सुरेशरावजी शिंदे सरकार यांच्याकडे आम्ही सातत्यानं आशेनं बघत आहोत। या त्यांच्या जो काही या 2-4 दिवसांमधला जर कालखंड बघितला तर त्यांनी जो निर्णय घेतला की नगराध्यक्ष पदाची जे निवडणूक स्वतः लढणार आहेत आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचे जे घड्याळ चिन्ह घेऊन ते पुढे जाणार आहेत, हे ज्यावेळेस जनतेत समजलं त्यावेळेस प्रामुख्यानं आमचं महत्वाचं असं होतं की काँग्रेस किंवा आमचे जे मित्रपक्ष याच्यासोबत जाण्याचं एक धोरण होतं। या आपल्याला जो दुपारी आम्ही जो पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये आपल्याला सांगितलं महत्वाचा एक मुद्दा राहून गेला की ही युती होत असताना गेले आम्ही काँग्रेस संघात अनेक 3-4 बैठका आमच्या झाल्या होत्या, परंतु यामध्ये सकारात्मक कुठली चर्चा आमची झाली नाही। परंतु ज्यावेळेस आम्ही सरकारांच्याकडे गेलो आणि ज्यावेळेस जगताप साहेबांच्याकडे गेलो, अगदी एका मिनिटामध्ये त्यांनी युतीचा निर्णय आम्हाला जशी पाहिजे अशी युतीचा निर्णय त्यांनी एका मिनिटामध्ये घेतला। आणि या पॅनलच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर या पॅनलच्या माध्यमातून अगदी बसपा असेल किंवा आमच्या मित्रपक्षातले आणखीन
अगदी म्हणजे तळागाळातला एखादा पक्ष असेल, अशा सर्व पक्षांना एकत्र आणण्याचं जोडण्याचं काम जगताप साहेब आणि सुरेश शिंदे सरकारने एक माध्यमातून यांचं झालेलं आहे. या कुठेतरी या विकासाच्या घोडदौडमध्ये आपला एक खारीचा वाटा या भूमिकेतून असावा जत शहरा दृष्टीनं. त्यामुळे आम्हीही त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लढण्याचं काम या जत शहराच्या दृष्टीनं आम्ही आपल्याला करीत आहोत. त्यामुळे आम्ही आपल्या माध्यमातून सर्व मीडियाच्या माध्यमातून सांगत आहोत की जतच्या जनतेनं सुरेश शिंदे सारखा एखादा सरकारसारखा चेहरा जो जतच्या एखाद्या तळागाळातल्या एखाद्या लहान मुलापासून एखाद्या वयस्कर माणसापर्यंत ज्यांना नावानिशी माहिती आहे, अगदी गल्ली बोळातून माहिती आहे, अगदी आपल्या सुखात दुःखात अगदी सातत्यानं जो माणूस हे भाग घेतो, अशाच माणसाला आपल्या जनतेतून निवडून द्यावं अशी आपल्या मार्फत मी विनंती करतो. सर नमस्कार. नमस्कार. मी प्रकाश करगणीकर. नमस्कार. तुम्ही याच्यापूर्वी अनेक आघाडी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले, त्या प्रयत्नाला तुम्हाला यश मिळालेलं नाही. तुम्ही आज सरकारांचं पक्षात म्हणजे त्यांच्यात सामील होऊन किंवा त्यांना सपोर्ट करून तुम्ही त्यांना नगराधिपतीसाठी उमेदवारी मदत करताय. तर आणखीन काय शहरासाठी काय विकास करावा असं तुम्हाला अपेक्षा आहे? अगदी जतच्या ज्यावेळेस ग्रामपंचायतीपासून जर बघितलं तर आम्ही सरकारांचं राजकारण बघितलेलं आहे. अगदी म्हणजे आता आमचे जे जनराज वाघमारे सांगितले की आता मी पत्रकारांमध्ये राहिला आहे, परंतु पूर्वीपासून शिवाजी पेठेमध्ये मी वास्तव्यात राहिलो होतो. अगदी सरकारची सुरुवात ही शिवाजी पेठेच्या ह्या होम स्पीच म्हटलं जातं इथूनच झालेलं आहे. सरकारांचं राजकारण आम्ही अगदी लहान असल्यापासून बघत आलेलो आहे. अगदी सर्वसामान्य माणसाला घेणं आणि विचारपूस करणं हे सरकारचं धोरण आहे. आणि विकासाचा जर दृष्टी बघितला तर आता जो नगर परिषदेमध्ये जे आपलं रूपांतर झालं, पूर्वी जे ग्रामपंचायत होतं, ही जी इमारत होती ती पूर्वीची, हे सरकारच्या माध्यमातून त्यावेळी झालेली आहे. अगदी शिवाजी पेठेतलं इथलं जर शिवाजी महाराजांच्या नावानं एक उद्यान होतं छोटंसं, आपण बघितलं असेल, हे देखील उद्यान त्यावेळेस म्हणजे काही जागेचा प्रश्न निर्माण झाला असेल, परंतु त्यावेळेचा विचार हा सरकारने त्यावेळेस व्यक्त केला होता. आणि शिवाजी पेठेमध्ये त्यावेळेचं हे पहिलं उद्यान होतं त्यावेळेस. आणि त्यानंतर हे जर शहरातलं आज जर वाढतं शहर बघितलं तर वाढती रूपरेषा बघितलं तर शहराच्या ज्या जडणघडीमध्ये सरकारांचा प्रामुख्याने वाटा घेतला हक्क आहे. त्याच्यामध्ये महत्वाची एक दृष्टिकोन आहे. त्याच्यामध्ये हा दृष्टिकोन आम्ही डोळ्यासमोर ठेवून सरकारांच्या माध्यमातून पुढे जाण्याचं आमचं एक धोरण आम्ही राबवलेलं आहे. धन्यवाद. अतिशय सुंदर माहिती या ठिकाणी दिलेली आणि पाठिंबा त्यांनी दिलेला आहे. यानंतर आपण जाऊया जनराज वाघमारे यांच्याकडे. या ठिकाणी चौगुले साहेब उपस्थित आहेत, त्यांना ते काही प्रश्न विचारतील. तर आता इथं आपल्यासोबत जे प्रभाग 8 मधून जे निवडणूक लढवत आहेत, तर प्राध्यापक हेमंत चौगुले हे आपल्यासोबत आहेत. तर हेमंत चौगुले सरांचं वैशिष्ट्य असं की ते उच्च शिक्षित आहेत. इंजिनिअरिंग कॉलेजला त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. आणि एक सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून त्यांचा खूप नावलौकिक आहे. आणि हेमंत चौगुले सारखा एका तरुणाला या प्रभाग 8 मधून राष्ट्रवादीच्याकडून उमेदवारी दिलेली आहे. तर हेमंत चौगुले सर, की तुम्ही नेहमी लोकांच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी भागातल्या ह्याच्यासाठी नेहमी तुमची लढाई सुरूच आहे. तर ते न विचारता मी तुम्हाला हे विचारतो की तुमची या पॅनल मधून उभारण्यामागची तुमची भूमिका काय आहे आणि तुमचं भविष्यातलं विजन काय असणार आहे? सर्वप्रथम जनराज वाघमारे सर, करगणे साहेब आणि कोकळे साहेब यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी हा प्लॅटफॉर्म इथं जनतेच्या मिक्स होण्यासाठी व लोकांना अप्रोप्रिएट होण्यासाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, आमचे नेते, बहुजनांचे नेते सुरेशरावजी शिंदे सरकार, तसेच तालुका प्रमुख आमचे बंधू बंटी दुधाळ असतील, आमचे मित्र बंटी नदाब असतील व इतर मित्र परिवार असतील. आज खऱ्या अर्थानं आपण बघत असाल राजकीय जीवनात किंवा सामाजिक जीवनात काम करत असताना एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला एखाद्या पक्षानं उमेदवारी देणं हे फार अतिशय दुर्मिळ आहे. तुम्ही बघत असाल एखाद्याच्या मागे फार मोठं राजकीय लॉबिंग असायला पाहिजे, त्याच्या मागे आर्थिक लॉबिंग असलं पाहिजे. अशाच लोकांना बरेचसे राष्ट्रीय पक्ष उमेदवारी देतात. पण सुरेशराव शिंदे सरकारांचे वैशिष्ट्य आहे की तुम्ही जिल्ह्यातली पूर्ण यादी काढून बघा, जिथे ते नगरपालिका झाल्यात एकाही सामाजिक कार्यकर्त्याला कुणी उमेदवारी दिली नसेल. कारण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्याकडे बघितलं जातं की याने फक्त घोटाळे बाहेर काढायचे, यांना आंदोलन करायचे, यांना उपोषण करायचं, यांना फक्त व्यवस्थेशी भिडायचं, लढायचं. पण सामाजिक कार्यकर्ता आज नाही गेला पाहिजे ही व्यवस्थाच काम करत असते त्यासाठी. पण सुरेशराव शिंदे सरकारचं कौतुक करावं तितकं कमी आहे की एखाद्या फाटक्या माणसाला त्यांनी नगरपालिकेची उमेदवारी दिली की बाबा हा लोकांच्या समस्येसाठी भिडणारा,
व्यवस्थेशी भिडणारा, समाजाशी प्रश्नांची जाण असणारा कार्यकर्ता आहे आणि त्याला आपण उमेदवार त्याचे हात बळकट करूया, जेणेकरून आज जे आत नगरसेवक जाणार आहेत, एखादा समजा नगरसेवक किंवा बाकीचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील किंवा इतर जी व्यवस्था असतील, हे भ्रष्टाचार न बरबडता त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी एक आक्रमक चेहरा असला पाहिजे, एखादा माहितगार माणूस पाहिजे. यासाठी सुरेशराव शिंदे सरकारने मला उमेदवारी दिली, त्याबद्दल मी सरकारांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी अशा सामाजिक कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. दिनराज सरांनी विचारल्याप्रमाणे की काय विजन असलं पाहिजे, तर सरकारने आमच्या मगाशी सांगितलं की नगर परिषद हा फार मोठा हेड आहे. नगर परिषदच्या माध्यमातून 7 समिती असतात, त्यातली एक स्थायी समिती असते, 6 विशेष समिती असतात. या विशेष समित्यांचा अभ्यास बऱ्यापैकी कोणत्याही नगरसेवकाला किंवा कोणत्याही ज्या राजकारणात काम करतात त्या उमेदवाराला नसणार आहे. आरोग्य समिती असेल, स्थायी समिती असेल, बांधकाम समिती असेल, स्वच्छता समिती असेल, शिक्षण समिती असेल, महिला बाल कल्याण समिती असेल, उपसमिती असेल, अशा 6 विशेष समिती आहेत. या विशेष समितीच्या माध्यमातून नगरोत्थान असेल, नगर विकास असेल, याच्यातून प्रचंड निधी आपण जनसामान्यासाठी खर्च करू शकतोय. पण ह्याचा अभ्यास नसल्यामुळे, ह्याचा पाठपुरावा करण्याची इच्छा व उमेद नसल्यामुळे तो नगर परिषदचा पैसा नगर परिषद पर्यंत येत नाही आणि आला तर तो वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या मार्गाने तो लंपास केला जातो. आज शहरातील रस्त्यांची अवस्था बघितली असेल आपण, पाणी पुरवठा योजनेचं काम चालू आहे व रस्त्यांचे अक्षरशः दुर्दशा झाले. आज रस्त्यात धुळींचं साम्राज्य झालंय. खरं पाहता ह्या टेंडरमध्ये असं नमूद होतं की ज्यावेळी पाईपलाईनचं काम करण्यात येणार आहे त्याच वेळी ते रोलरनं ते काम व्यवस्थित करून ते रस्ते परत व्यवस्थित करून मग ते पाईपलाईनचं काम उजवायचं असं ते होतं. रस्ते सगळे उकरून ठेवलेत. अक्षरशः शहरात सगळ्या रस्त्यांचे जाणं सुद्धा अवघड झालेलं आहे. अगदी बरोबर. पडला चिखल झाला की तिथनं मोटरसायकल सुद्धा. अगदी बरोबर. मग आणि सगळं ते कॉन्ट्रॅक्टरची मजुरी आहे. पण हे कॉन्ट्रॅक्टर मजुरी का करू शकतात, तर त्या प्रभागातले जे गलेल्या नगरसेवक आहेत हे मुख गिळून गप्प आहेत, कारण ह्यांच्या टक्केवारीचा विषय येतो. मग हे असे सगळे जर हे धंदे यांचे थांबवायचे असतील तर आपल्याला एक खमक्या माणूस नगराध्यक्षपदी दिला पाहिजे. आणि सर्वांना माहिती आहे खमक्या ह्या तालुक्यात शहरात एकच आहे, तो म्हणजे आमचे सुरेशराव शिंदे सरकार. आणि असा माणूस जर नगराध्यक्षपदी नेमणूक झाला आणि त्यांच्या माध्यमातून आमच्यासारखे तरुण बंटे असतील, आम्ही असेल, आमचे अमित दादा असतील, असे तरुण जर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकले तर नक्कीच मला विश्वास आहे येणाऱ्या 1-1.5 वर्षाच्या काळात शहराचा विकासाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. आज जर जत शहराची अवस्था बघितली तर प्रचंड बकाल झालेली आहे. 8 दिवसातून एकदा पाणी येत नाही, जे पाणी येते ते अस्वच्छ येते. त्यानंतर ढासाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, गटारी तुंबलेले आहेत, अनेक ठिकाणी लाईट लागत नाहीत. आज जर बघितलं क्रीडा संकुलमध्ये फक्त एक विजन हे चालू आहे, बाकी सगळे बंद आहेत. आज अनेक लोक संध्याकाळी फिरायला जातात, त्या ठिकाणी लाईट नसल्यामुळे प्रॉब्लेम येत आहे. त्यानंतर आणखीन एक प्रश्न असा आहे की जत सदामध्ये जे कुत्री आहेत, भयंकर कुत्री वाढलेले आहेत, बोकाड कुत्री अनेक लोकांना चावतात, त्याकडे लक्ष नाही. त्यानंतर जे मोकळे प्लॉट आहेत त्या मोकळ्या प्लॉट मध्ये अनेक झाडी झुडपं वाढलेले आहेत, त्यामुळे ते गलिच्छ झालेले आहे. यासाठी तुमचं काय विजन असेल? सर अतिशय चांगला प्रश्न आहे. आज आपण म्हणला की मोकाट जनावरे कुत्री असतील, गायी असतील, हे बेकाट जनावर अतिशय रस्त्यावर एखाद्या लहान मुलीला धडकू शकतात, एखाद्या महिलेला धडकू शकतात. शाळा सुटलेली असते, हजारोनो मुली या रस्त्याने जात असतात, कुणालाही धडकू शकतात. नगरपालिकेचं शिष्टमंडळ, नगरसेवकांचं मंडळ अस्तित्वात नसल्यामुळं, प्रशासक असल्यामुळं कोणत्याही पद्धतीचे निर्णय येत्या 3-4 वर्षात झालेले नाहीत. आणि जे आधीचे नगराध्यक्ष होते किंवा जे आधीचे होतं हे त्रिशंकू असल्यामुळं कोणी काय करायला गेलं की खेकड्याच्या वृत्तीचे लोक आडवे पडायचे आणि ते मार्ग होऊ देत नाहीत. आज खमक्या जर माणूस झाला तर हे सगळे विषय एका चुटकीत म्हणजे संपू शकतात. पण ती इच्छाशक्ती, प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे. आज आपलं उपजिल्हा रुग्णालय असेल, आम्हाला कुणावर टीका करायची नाही, पण विद्यमान आमदारांनी गेल्या ह्या वर्षभराच्या कालखंडात त्यांनी घोषणा करतात की एवढे पैसे आणले, तेवढे पैसे आणले. आपलं उपजिल्हा रुग्णालय गेल्या पत्रकार बांधवांना माहिती असेल गेल्या 6 महिन्यापासून मी उपोषण करतोय, आंदोलन करतोय की ह्या उपजिल्हा रुग्णालयाला 7 मेडिकल ऑफिसर आहेत, पण 7 मेडिकल ऑफिसर कधीही त्यांची नियुक्ती झाली नाही. शासन निर्देश पाहता शासन निर्देशात ज्या उपजिल्हा रुग्णालयाचे 75% कामाचे पुढे जर ते काम गेलं आहे अशांना सर्व त्या पदांची नियुक्ती करणं अत्यावश्यक असा शासन निर्देश आहे. आपल्या जिल्हा शल्य चिकित्सक असतील, जिल्हा आरोग्य अधिकारी असतील, वैद्यकीय अधीक्षक असेल, यांनी कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा केला नाही आणि ती मंजुरी आपल्या शहराच्या उपजिल्हा रुग्णालयात झाली नाही. हे दुर्दैव आहे. आज आपल्या उपजिल्हा रुग्णालयाचं 95% काम पुढे गेले. का इथं पद निर्मिती होत नाही? विद्यमान आमदारांचे इतके मोठे मोठे वल्गन असतात की आपले इतर ठिकाणी हे आहे, आपण ते मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात येत असं समजतं. मग किरकोळ 10-15 लाखाच्या निधीत ते उपजिल्हा रुग्णालय सुरू होऊ शकते.
ते त्यांनी सुरू केलेलं नाही, पद निर्मिती केली नाही, अशा एक न अनेक समस्या असून आपल्या समोर आहेत. हे सर्व जर व्हायचं असेल तर आपल्याला अतिशय अभ्यासू व खमक्या माणूस नगरपालिकेत पाठवणं गरजेचं आहे. रुग्णालयाचा विषय निघाला म्हणून एक गोष्ट सांगतो की त्या दवाखान्यामध्ये ते इंजेक्शन करायची सिरिंज आणि सुई असते ना, ते नागरिकांना बाहेर आणायला पाठवतात, दिली जाते आणि ती माणसं तिथनं इथं मेडिकल पर्यंत पेशंट अगदी बरोबर सर, इथपर्यंत गरीब माणसं येतात आणि विकत घेऊन जातात. शासनाचा निर्देश होता की कोणत्याही प्रकारचे केस पेपरचे पैसे शासनाने माफ केलेत. म्हणजे जे आधी 10 रुपये घेतले जायचे आरोग्य दवाखाना, ते आता शासन निर्देशाप्रमाणे घेता कामा नये. मग सिरिंज आणण्यासाठी ज्या रुग्णाला बाहेरच्या मेडिकल मधून आणण्याची ही काय व्यवस्था आहे? याचाच अर्थ आहे की या व्यवस्थेवर कुणाचा अंकुश नाही. वल्गना करायच्या मोठ्या मोठ्या, पण म्हणते ना बडी बडी बाते, तसंच नुसतं काम आहे. कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी त्यांचा अंकुश नाही, या वचक नाही. त्यासाठी खमक्या उमेदवाराला आपण सर्वांनी म्हणजे संधी द्यावी अशी आमची आपल्या सर्वांना विनंती आहे. एक युवा नेतृत्व आपल्या सोबत आहेत, बंटी उर्फ रमजान नदाब. तर बंटी हे आमच्या सर्वांचे तर मित्र आहेतच, एक अतिशय मनस्वी कार्यकर्ता आहे आणि आज या सगळं सरकारच्या टीम मधून आलेला आहे. बंटीच्या आईना सरकारनं जत विकास सोसायटीमध्ये व्हाईस चेअरमन केलं, त्यामुळे त्यांचं एक चांगलं घरोब्याचं संबंध आहे. आणि मॅडम आपल्याला माहित आहे की कन्या स्कूलच्या मुख्याध्यापक होत्या, आता सेवानिवृत्त झालेल्या आहेत आणि नेहमीच जतच्या राजकारणामध्ये कुटुंबाचा सहभाग असतो. चौगुले सर आणि ते एकदम अगदी जवळचे मित्र आहेत. तर या संपूर्ण निवडणुकीमध्ये, आताच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये, तर तुमचं सरकारबद्दल तुमचं काय मत आहे, या पक्षाबद्दल काय मत आहे? जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट आणि आमचे मित्र पक्ष शिवसेना उभाटा गट यांच्या नेतृत्वाखाली आमचे राजकीय गुरु माननीय विलासरावजी जगताप साहेब आणि जत शहराचे कुटुंब प्रमुख माननीय सुरेशरावजी शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि मित्र पक्षाने एक वार्ड ते 1 ते 11 वार्डापर्यंत आणि नगराध्यक्ष पदाचा एक सक्षम आणि एक खमक पॅनल या जत शहरासाठी दिलेला आहे आणि एक उत्तम पर्याय या जत शहराला निवडण्यासाठी दिलेला आहे. सरकारच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर सर्वसमावेशक नेतृत्व आजपर्यंत त्यांनी रवींद्र साळे असतील, पट्टूबाई गौंडी असतील, आमचे अल्पसंख्याक जत शहरात अल्पसंख्याक असा असणारा समाज वडर समाजाचे आमचे आप्पाजी पवार असतील, आमचे मार्गदर्शक विजयकुमार खाडे साहेब असतील, त्याच पद्धतीनं महादेव कोळी असतील, या सर्वांना एक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक चांगल्या पदावर बसवण्याचं काम हे सरकारने केलेलं आहे. आणि माननीय विलासराव जगताप साहेबांनी एसटीतनं गेलेला माणूस हा लाल गाडीतनं आला, हे जगताप साहेबांची कामाची एक खमक्या कामाची एक उदाहरण आहे. आणि अण्णासाहेब गर्दे हे एसटीने गेले होते, येताना लाल गाडीतून आले, हे जगताप साहेबांच्या कामाचं एक खमक्या कामाचं एक उदाहरण आहे. त्यामुळं आम्ही ह्या सर्व समावेशक नेतृत्वाला आम्ही साथ द्यायची, हे साथ द्यायचं ठरवून आम्ही सरकारांच्या सोबत आम्ही आहोत आणि सरकारांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत आणि त्यांच्या परिणामी आमच्या परिणामी सर्वोत्तम प्रयत्न करेल. धनाजी वडापावच्या ठिकाणी या ठिकाणी वडापाव आणि भजीचा आस्वाद घेत आपली सर्व चर्चा सुरू आहे आणि या भागातलं एक सक्षम नेतृत्व म्हणजे आपले विजय उर्फ राजू खाडे. तर राजूंना हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते आणि ती सरकारचीच कृपा, कारण पूर्वी ग्रामपंचायत असताना जत हे जिल्हा परिषदेमध्ये त्याचा समावेश होता आणि त्यानंतर राजूंना जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. तर सुरुवातीच्या काळापासून सरकारच्या राजकारणामध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो आणि सावलीसारखं ते सरकारच्या सोबत आहे. तर अनेक वर्षापासून म्हणजे सरपंच झाल्यानंतर सरकार कुठल्याही सार्वजनिक निवडणुकीत प्रत्यक्ष उभारले नाही, एक नेत्याची भूमिका म्हणून होते आणि बरेच वर्षानंतर
आता सरकार स्वतः नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहे, तर सरकारने ही निवडणूक लढवत असताना तुम्हाला काय एक भावना, एक त्यांचे जवळचे मित्र सहकारी म्हणून काय भावना? आज इथं जत नगरपालिकेचे पंचवार्षिक निवडणूकच्या निमित्तानं पत्रकार परिषद होत आहे आणि आदरणीय आमचे नेते सुरेशरावजी शिंदे सरकार गेले 1982 पासून ह्या जत शहराच्या प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबाला धरून जे कोण लहान असेल मोठा असेल त्यांना आपल्या पदराखाली घेऊन त्यांची काही अडीअडचणी असतील त्यांनी रात्री 12 वाजता जरी कोणी एखाद्यानं फोन केला तर 12 वाजता उठून त्यांचं काम केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही, असं त्यांच्या कामाची पद्धत आहे। आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी प्रत्येक वेळेला प्रत्येक जिथं ज्याला संधी मिळेल तिथं त्याला पद देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। असं कुणावरही अन्याय केलेला नाही। या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला एखादं पद मिळत नसेल तर त्यांनी इतरांचा विरोध घेऊन त्यांना पद देण्याचं काम केलेलं आहे। आणि हे नगरपालिका आणि ग्रामपंचायत चांगल्या पद्धतीनं चालण्याचा प्रयत्न सतत ते करतायत। आज ते नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीला उभारलेत, ते आम्हाला सगळ्यात मोठा आनंद आहे। आणि इथं ह्या नगरपालिकेचा ह्या जत शहराचा आपल्या मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आहे, त्या पद्धतीने पॉप्युलेशन वाढलेलं आहे। आणि ह्या सगळ्या लोकांना जर न्याय द्यायचा असेल तर ह्या नगरपालिकेला एक खमक्या नगराध्यक्ष असल्याशिवाय या पुढच्या काळात वळण लागणार नाही। आणि त्या पद्धतीनं आमचे नेते कुणाचाही विरोध घेऊन एखाद्या सर्वसामान्य माणसाचं काम केल्याशिवाय ते सोडत नाहीत, हे आम्हाला गेल्या 25-30 वर्षाचा अनुभव आहे। आणि ह्याच पद्धतीने ह्या पुढच्या काळात देखील त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम करतील। ह्या जत शहरात अनेक अडचणी, अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत, त्या आरोग्याच्या असतील, शिक्षणाच्या असतील, महिला बालकल्याणच्या असतील, समाज कल्याणच्या असतील, हे कितीतरी हेड आहेत। आजपर्यंत ती ह्या नगरपालिकेत 13 वर्ष झाली, ह्या प्रशासनाच्या कारभाऱ्यांनी आमच्या पदाधिकाऱ्यांना कधी माहिती दिलेली नाही आणि त्याचा वापर केला नाही, ती हेड जनतेच्या समोर आणले नाही। त्यामुळे त्या हेडवरती शासनाचा आणि केंद्र शासनाचा पैसा जेवढा उपलब्ध व्हायला पाहिजे होता तो उपलब्ध झालेला नाही। त्यामुळे इथं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आज प्रत्येक वार्डात बघितलं तर घाणीचं साम्राज्य आहे, डेंग्यूचा प्रादुर्भाव आहे, चिकनगुन्ह्याने पेशंट त्रस्त आहेत, दवाखान्यात त्यांची गर्दीच वाढलेली आहे। आणि मला देखील चिकनगुन्हे गेल्या 15 दिवसाच्या मागे आमच्या नवरा बायकोला एका रात्रीतच झाला। त्यामुळं इथं प्रशासक असल्यामुळं कुठल्याही बाबतीत हे नाही आणि सुविधा नाही, त्यामुळे जनता त्रस्त आहे। जनतेला एक असा निर्भीड माणूस पाहिजे की ह्या सगळ्याला वळण लावणारा माणूस पाहिजे, तो म्हणजे सुरेश शिंदेच असेल। 12 24 तास जर कोण वेळ देत असेल ते सुरेश शिंदे आमचे नेते आहेत। बाकीचा उमेदवार जर निवडून आला तर ते वेळ देणार नाही, त्याला भेटायला आपणाला वेळ मागावी लागेल, चिठ्ठ्या द्यायला लागतील, मग साहेब कामात आहेत, बेजे आहेत, आमका आहे, तमका आहे, अशा पद्धतीची उत्तरे येतील। बसून बसून आपलं काम तिथंच राहिलं, आपण घरला यायचं, असा पुढच्या काळातला विषय आहे। त्यामुळं जत शहरातली जनता सुज्ञ आहे, त्यांनी आता सगळा विचार केलेला आहे, हे पूर्ण त्यांच्या मनात ठेवलेलं आहे। आणि 100% सरकारांना आणि सरकारच्या पॅनलला भरघोस मतदान करून ते निवडून देऊन सत्ता त्यांच्या ताब्यात दिल्याशिवाय काय राहणार नाहीत। त्यामुळं एकदा निवडून आल्यानंतर ते आपलं चिन्ह आहे घड्याळ आणि आपले नेते आहेत ह्याच्यात अर्थमंत्री, त्यामुळं निधी आणण्यास देखील काही कुठलीही अडचणी येणार नाही। या पुढच्या काळात जतचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, एवढीच मी प्रतिक्रिया। बरोबर राजवांना अतिशय योग्य मानलेलं आहे, कारण सरकार हे एक जत तालुक्यातलं असं व्यक्तिमत्व आहे की 24/7 म्हणजे कधीही इतर नेत्यांना फोन केला तर ते या ठिकाणी आहेत, तिथं आहेत, झोपलेत, विश्रांती घेत आहेत, बाहेर आहेत, तिसरा माणूस फोन उचलतो। परंतु सरकारचं एक वैशिष्ट्य असं की आजपर्यंत मी एवढे वर्ष संपर्कात आहे आणि कधी फोन केलाय आणि सरकारचा फोन दुसऱ्या माणसाने घेतलाय आणि सरकार इथं आहे तिथं आहे ते गेले असं कधी होत नाही। फक्त ते मळ्यात असल्यानंतर संध्याकाळी कधीतरी त्यावेळी फोन सोबत नसला तर फक्त उचलत नाहीत, तर कधीही ज्या माणसाला हक्कानं फोन करावा
म्हणजे रात्र झाल्या, मला अडचण आहे, 12 वाजले, सरकार काय म्हणतील असं काही नाही, केव्हाही फोन करावा असं व्यक्तिमत्व म्हणजे सुरेशराव शिंदे सरकार आहे. तर आणखीन एक आपल्यासोबत तरुण कार्यकर्ते आहेत या भागातले, संतोष काळे. तर संतोष, तुम्ही अगदी लहानपणापासून या भागातलं राजकारण या सगळ्या बघतात, तर या निवडणुकीमध्ये आता असणाऱ्या राष्ट्रवादीच्या एकंदर सरकारने याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? मी गेले मला कळत असल्यापासून मी सरकारांचा कार्यकर्ता आहे, एक सच्चा कार्यकर्ता आहे. सरकार असं नेता आहे की रात्री 12ला नाही, रात्री 2ला जर फोन लावला तर सरकार असं झाले, पोलीस स्टेशनची अडचण असू दे किंवा कुठलीही अडचण असू दे, 2 मिनिटात मी आलो. माझ्या जीवनात अशा घटना घडलेल्या आहेत. मी कुठलाही फोन केला तर सरकार असंच झाले, मी ठीक आहे, मी येतो. आपला कार्यकर्ता चुकू दे किंवा ना चुकू दे, माझा कार्यकर्ता चुकला नाही म्हणून एकमेव असा नेता आहे की म्हणणारा सुरेश शिंदे सरकार. आणि काही लोक असे आहेत की त्यांना फोन लावलं, आपल्या समोर फोन लावून सांगतात तुझं काम केलेलं, नंतर सांगतात करू नका. आमचा नेता तसा कधीच, माझ्या जीवनात तर मला कधी अनुभव आलेला नाही तसा. आमचा नेता एक प्रामाणिक, माझ्या जीवनात 2-3 अनुभव आलेले आहेत. खरं सरकारने माझ्याबद्दल कधी ही केलेलं नाही. खरं माझ्या जीवनात अनुभव आलेले म्हणलं तर एक अनुभव आला होता, एक पोलीस स्टेशनला मला घरातून उचलून नेलं होतं, वॉरंट काढलं होतं. त्या वॉरंटमध्ये सरकारांना मी फोन केलो, सरकार मला हात टाकले. सरकार म्हणले मी मळ्यात आहे, मी येऊस तर सोडते नाही, बघा नसेल तर मी आलो तर मी माझं बोलतो. मग मी पोलिसांना फोन लावून दिला. सरकार म्हणले माझा कार्यकर्ता आहे, माझा कार्यकर्ता कधी चुकणार नाही, मी येऊस तर सोडलो पाहिजेत. सरकार यायच्या अगोदर मला लॉकअप म्हणून सोडून दिलं होतं. सर्व कार्यकर्ते नेत्यांच्या सरकारच्या विषयी भावना बघितल्या आणि प्रचाराच्या निमित्तानं आज धनाजी वडापावच्या ठिकाणी आले. सरकार नेहमी तुम्ही वडापाव खायला कधी येता का? प्रचार निमित्त आले कसं काय नाही तुम्ही धनाजीचं वडापाव, हे धनाजीचं वडापाव आणि आपलं गुरुचं दाढी कटिंगचं चिकन म्हणजे तुमचं फिक्स आहे. सरकारची सुरुवातीपासून म्हणजे कसं त्यांचं दाढी कटिंग करायचे माणसं ठरलेले आहेत, वडापाव खायचं, भजी खायचं ठिकाण ठरलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते इस्त्रीचा माणूस फिक्स ठरलेला आहे. त्यांच्याकडे काम करणारी सुरुवातीपासूनची माणसं ही सगळी फिक्स आहे तुमची. तर तुमचं राजकारण सुरुवातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जी शिवाजी पेठ आहे तर ही इथं आहे. तर जुनी माणसं तुमच्याबरोबर राजकारणात होती, म्हणजे उदयसिंह अण्णा असतील, नामदेव येडके अण्णा असतील, की अशी खूप इथली आपली विठ्ठल मंदिर परिसरातली चर्मकार समाजातली जुनी माणसं होती राजकारणातली. तर सुरुवातीला थोडंसं राजकारणाची कशी सुरुवात झाली हे जर सांगितलं तर ते बरं होईल. कारण नगरपालिकेत तुम्ही अगदी कॉलेजचे युवक होता आणि तुम्ही उदयसिंह अण्णांचं बोट धरून इथं राजकारणात आला. त्यावेळेची कशी होती परिस्थिती राजकारणाची? हा दानाजीची इथं वडापाव खाण्यासाठी आम्ही आठवड्यातून 1-2 वेळा येतो. आमचे सर्व हे मित्रांना घेऊन तिथे निवांत गप्पामध्ये तासभर बसतो, जो वडापाव वगैरे खातो, म्हणजे काय असतील ते पैसे बघून आम्ही निघून जातो. ही शिवाजी पेठ ही माझं होमपीच ग्राउंड आहे. ह्या शिवाजी पेठेतनंच मला घडवलं आहे. मला सांगितल्याप्रमाणे मग गोपाळ शेठचे वडील जानूशेठ असतील, त्यांचे काका शंकर शेठ असतील, आमचे राम ताते असतील, कणशे अण्णाचे वडील एकनाथ कणशे असतील, त्याचबरोबर आमच्या बंटी दुधासाहेब अध्यक्ष शिवसेनेचे जे वडील दादा बाबराव असतील, उदय अण्णा असतील, या सर्व मंडळींनी त्याचबरोबर आमचे नामदेव अण्णा येडके अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आमच्याबरोबर होते. आणि सर्व मंडळींनी मला ताकद देण्याचं काम केलंय. आज खाडेसाहेब असतील, या सर्वांनी आम्हाला ताकद दिली. आणि आज त्यांचे जे वारस आहेत ते आमच्याबरोबर आहेत. आम्ही सर्वांना बरोबर घेऊन आम्ही काम करतोय. त्या भागातला कुठलाही माणूस असू दे, त्याचा फोन जसा आला, आमच्या संतोष काळेंनी सांगितलं की फोन आला तर सरकार येतोय. अहो, आपल्या कार्यकर्त्याला काय किरकोळ मदत नाही केली तर राजकारण कोणासाठी आणि कशासाठी करायचं? सर्वात मोठं तुम्हाला सांगायचं, मी एका शेतकरी कुटुंबातला, मला जनतेनं सरकारी पदवी दिल्या.
मी काय सरकार बी नाही आहे, पण लोक आज मला सरकार म्हणून ओळखतात आणि मी त्या पद्धतीने मी वागतोय. कुठल्या पद्धतीची फालतूगिरी मी केलेली नाही. इथले जे व्यावसायिक आहेत, छोटे मोठे कपाटवाले आहेत, फार इथून त्या लोखंडे पुलापर्यंत असेल, माझ्याच कारकिर्दीत सगळं झालेलं आहे. लोकांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आमची आहे. मी बऱ्याच जणांना सरपंच केलं. मग आमचे खाडे साहेब असतील, अतुल कांबळे साहेब असतील, संजय कांबळे साहेब असतील, इकबाल गौंडे असतील, त्याचबरोबर भीमराव मोरे असतील, महादेव कुळी असेल. महादेव कुळीच्या वेळा तर रामायण घडलं. अशा अनेकांना त्या त्या वेळेला संधी देण्याचं काम मी केलेलं आहे. आणि म्हणून आमची एक विनंती आहे की मतदार बंधूंना आमचा पूर्ण त्यांचा आमच्यावर विश्वास आहे की आम्ही फालतूगिरी किंवा असल्या काही भानगडी कधी आयुष्यात करणार नाही, केली नाही. आम्ही स्वतःचा स्वार्थ कधी बघितलेला नाही. आम्ही ज्या त्या वेळेला जे जे काम करतो ते निश्चितपणानं चांगल्या पद्धतीचं लोकाभिमुख असं आम्ही काम करतो. बंटी साहेबांचे वडील दादा माझे खास मित्र होते. आम्ही दादा गप्पा मारत बसायचं. तुम्ही सांगितल्यापर्यंत गुरुचं एक दुकान होतं बार तर मी तिथं केस आणि दाढी करायला यायचो. इथं वडा खायचं. लोकात 1 तास 2 तास मिसळून राहायचं. त्यांना विचारलं काय तुला अडी अडचण आहे. पहिल्यांदा तुम्ही ग्रामपंचायत सदस्य झाला त्यावेळेला वय किती होतं तुमचं? मी त्यावेळेला 21-22 मध्ये वय असेल. सर्वात माझ्या माहितीप्रमाणे तालुक्यातलं तरुण ग्रामपंचायत झाला. मी ग्रॅज्युएशन नुकतंच केलं. ग्रामपंचायतीमध्ये पहिल्यांदा गेल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला? त्यावेळेला उदय अण्णांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत होतो. त्यावेळेला ही जनतेची कामं करायची हा दूरदृष्टिकोन माझ्या पुढे होता की या चर्मकार बांधव असतील, एनटी बांधव असतील, आता जसं काळे आमचे बोलले त्याप्रमाणे या मंडळीने आमच्यावरती जीवापाड प्रेम केलं. ज्या वेळेला मतदान एक 1500-1600 झालं तर त्यातलं 1400 मतदान आम्हाला व्हायचं. लोक ते अधिकारी म्हणायचे तुम्ही शिक्के मारले तर काय एकतर्फी व्हायचं. 2 इलेक्शनला या मंडळी माझ्यावरती फार मोठे उपकार केले. त्यानंतर सरपंच झाला तुम्ही? हो, 92ला मी सरपंच झालो. लोकांनी माझ्यावरती फार मोठं प्रेम केलं. 92ला तर विरोधक कोण उभा राहायला तयार नव्हते, परंतु उभा राहिला तर त्याने 50-60चा आकडा त्यांनी गाठलेला नव्हता. तेवढं माझ्यावर त्या मंडळींनी इथल्या आमच्या माता भगिनींनी प्रेम केलंय. मग त्यांना कुठेही आम्ही असं ही करणार नाही की वाऱ्यावरती असं सोडणार नाही. आम्ही कुठलाही माणूस आम्हाला काम सांगितलं तर निश्चितपणाने आम्ही काम करतो. लोकांची राहतो. इथं या वडापाता सगळी झाडी होती तेव्हा आमची वसंतदादा आघाडीनं मला हे कायम काँग्रेसवाले बाजूलाच काढायचे, मला पॅनलमध्ये घ्यायचे नाही. परंतु मी वसंतदादा विकास आघाडी केली. पट्टू कोंडे आमच्यावर असतील, मग खाडे साहेब असतील, गोपाळ शेठ असतील, आमचे पंच असतील, ही सर्व मंडळी तात्यांशी बाबुराव दादा असतील, ते शिवसेनेचे पण आमचे खास मित्र होते. या सर्वांनी कंचन असतील, या सर्वांनी आम्हाला पाठीशी घातलं. या शहरामध्ये आमचा एक काम करायचा पॅटर्न आम्ही केला आणि त्यामुळे आमच्या नावाचा दबदबा झाला. सकाळी वडापत्राची झाडी होती त्या लोखंडी पुलापासून पार इथपर्यंत त्या मशानभूमीपर्यंत झाडी काढून टाकली. एवढे ढास आणि हे असायचं. त्यानंतर आम्ही नगरपालिकेची आता जी इमारत आहे ती माझ्या कारकिर्दीत झाली. हिंगोली दारा जे भाजी मंडई आहे ते माझ्याच कारकिर्दीत झाली. आज बाजारपेठेचं जो कॉम्प्लेक्स आहे ते माझ्याच कारकिर्दीत झालेलं आहे. ते माझ्याच कारकिर्दीतला आहे. बिरनाळची योजना माझ्या कारकिर्दीत तेवढा झाली. तुमचं गौशीची योजना माझ्याच कारकिर्दीत झाली. ती फिल्टर हाऊस म्हणा, तिथे पाण्याची टाकी म्हणा, असे अनेक कामं लोकहिताची कामं आम्ही. नंतरच्या सरपंचांनी काय केलं तिथं जाऊन? काय त्यांनी कामही केलं. आमचं जोपर्यंत बोर्ड होतं 2012 ते 17 पर्यंत, 2012ला ते असंच काँग्रेसच्या अडदाणपणामुळं इलेक्शन लागलंय. त्यावेळेला आमचे नेते स्वर्गीय मदनभाऊ होते. त्यांनी मला विचारलं सभापती हे नाही दिलं तर चालते का? त्यांनी चालतंय म्हणून सांगितलं. त्यावेळेला काँग्रेसचा सुपडा साफ करून मी जवळजवळ 12 सीट आणल्या आणि जगताप साहेबांनी आम्ही जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली ते ग्रामपंचायत अतिशय व्यवस्थित चालवलं. नंतर 2017ला ज्या वेळेला इलेक्शन लागलं काँग्रेसच्या 6 सीट आल्या, आमच्याही आल्या आणि त्यामुळे तिथं त्रिशंकू नगरपालिका आली. कुठल्या पद्धतीचं काम लोकांना काम करता आलं नाही. त्यातल्या आमचे आप्पा पवार साहेब असतील, टिमळेडके असतील, या मंडळीने अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी केलेलं आहे. ते म्हणून मला सांगितलं की मी अतिशय चांगलं काम केलं. वस्तुती खरे आहे. आज तुमच्या त्या अहिल्यादेवी होळकरची गार्डन असेल त्याचा पुतळा उभा करायचा आहे. तिथं लोकांना हे करता येत नव्हतं. तिथं त्यांनी पूल बांधला. इथले लोक जे रहिवासी हो संत सेना महाराजांची गार्डन केली. या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आमच्या बोर्डाच्या कारकिर्दीत झालेल्या. सरकार आता तुम्ही पहिल्यांदाच आता नगराधिपती निवडणूक लढत आहे. यामधनं तुमचं पहिलं विजन काय असणार आहे? निवडून आल्यानंतर तुमचं पहिलं विजन
हे तुम्ही टार्गेट केलेलं आहे की पहिलं विजय माझं हे मी हे काम करणार आहे? आमच्या माता भगिनींना रोजच्या रोज शुद्ध पाणी आलं पाहिजे हे पहिलं माझं विजन असतं. गटारी स्वच्छ झाल्या पाहिजेत, स्ट्रीट लाईट लागली पाहिजे. कुठल्या प्रकारचं दडपशाही हुकुमशाही या शहरात मी चालू देणार नाही. आमच्या भगिनी लहान मुली ज्या हायस्कूलला असतील, कॉलेजला असतील, जिथं ज्या ज्या वेळेला येते तेव्हा 5-50 टोळकी इथं बसून त्यांचे टंगल टिवाळी करतायत, ती अतिशय वाईट आहे. आणि ते सगळं मोडून काढायचं काम मी करणार आहे. मी कोणाच्या बापाला बी भीत नाही. आणि त्यामुळं पहिलं आमचं विजन असेल पाणी देणे, ही गुंडगिरी बंद करणे आणि अशा अनेक समस्या आहेत त्या निश्चितपणानं त्या वार्डात आम्ही 15 दिवसाला बैठक घेऊन प्राधान्यानं 10 कुठल्या अडचणी आहेत, त्यातल्या प्राधान्यानं 5 कुठल्या आहेत, त्या 5 अडचणी कायमस्वरूपाचं आम्ही सोडवण्याचं काम करू. मग पंडित साहेब आमचे नेते जगताप साहेब असतील, जगताप साहेब स्वतः इंजिनियर असल्यामुळं त्यांचंही अतिशय चांगलं कमांड आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चितपणानं या शहराचा सर्वांगीण विकास करू. निश्चितपणानं या शहरासाठी चांगल्या पद्धतीचा पॅटर्न राबू. आज जो रस्ता माझ्या आमदारच्या कारकिर्दीत होऊन 1.5 वर्ष झाला आता सगळा रस्ता चालवली ना, तुम्ही बघताय रस्त्याने जात आहे. अशी अवस्था आज इथं झालेली आहे. त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना काम द्यायचं आणि पैसे मिळवण्याचं हा उद्योग त्यांनी केलेला आहे. त्यामुळे त्यांना त्याचं प्रायश्चित मिळालेलं आहे. आणि या पुढच्या काळात या जनतेचा विश्वास आमच्यावर आहे. कोण उभारलं, कोण केलं, मला काय त्याचं घेणं देत नाही. जी उभारले त्यांनी माझ्या विरोधात 6 इलेक्शन म्हणजे 30 वर्ष इलेक्शन लावलं होतं. फक्त एकदाच एक सीट आली, त्यांनी एकही सीट आली नाही. ते मला काही इतिहास नवीन नाही. मी अपक्ष होतो. आता तर मी अजितदादाच्या पक्षात नाही. अजितदादा या महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत आणि जगताप साहेबांच्या अगदी खास आहेत. जगताप साहेब त्यांच्यावर निश्चितपणानं निधी खेचून आणली, चावी त्यांच्याकडे आहे. हो. आणि निश्चितपणानं या शहराचा विकास करतील. या शिवाजी पेठेने जे माझ्यावरती उपकार आणि प्रेम केलेला आहे ते आयुष्यात मी मरेपर्यंत कधी विसरणार नाही. आमच्या चिरंजीवनाही आम्ही सांगणार आहे की बाबा या लोकांनी आमच्यावर फार मोठा उपकार केलेला आहे, यांचे उपकार कधी विसरू नका. आणि जसं दिनराजींनी सांगितलं, दिनराजी माझी दोस्ती 84 पासून, त्यावेळेपासून आम्ही दोस्त आहे. काय आमच्यामध्ये काय घेत नाहीत, आम्ही त्यांना काय देत बी नाही, पण दोस्ती आमची आहे. आणि यामुळं या शहराचा विकास झाला पाहिजे हा दूरदृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून आम्ही निश्चितपणानं अतिशय चांगल्या पद्धतीचं विजन राबवू. कोण उमेदवार आहे काय आम्हाला त्याचं घेणं देत नाही. जनता जो कौल देईल तो आम्हाला मान्य आहे. पण जनतेला मी सांगणार आहे, कुणाच्या का असे नाही, एकाच्या फुल मेजॉरिटीने सत्ता द्या, तरच काम करता येईल. आम्हाला जवळजवळ आमच्या आणि जगताप साहेबांची खात्री झालेली आहे, अतुल कांबळे साहेबांची खात्री झालेली आहे, बंटींची खात्री झालेली आहे की झालेल्या मतदानाच्या 50-60% आम्ही आणि 40% ती सर्व मंडळी राहतील. आमचं चिन्ह आहे घड्याळ. घड्याळ चिन्हावरती आमच्या या ज्या माय बंधू आहेत, आमच्या भगिनी आहेत, त्या निश्चितपणानं आम्हाला प्रचंड मतानं निवडून देतील ही अपेक्षा मी त्यांच्याकडून व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. हे होते आपल्यासोबत सर्व सरकार यांची टीम आणि खूप चांगल्या गप्पा झालेल्या आहेत. आणि एक चर्चास्पद नागरिक म्हणून आपल्या सर्वांना पण आम्ही सर्व पत्रकार बंधूंच्या वतीने विनंती करतो, आपण सर्वांनी 2 तारखेला मतदानासाठी जायचं आहे आणि सर्वांनी मतदान करायचं आहे आणि आपल्या मनातला चांगला सूर्य आणि शहराचा विकास करेल असा उमेदवार निवडून द्यायचा आहे असं आवाहन करतो. धन्यवाद.